पण एक क्षण ती वीज तर सगळं आसमंत उजळून टाकते आणि ती गेली एका क्षणानंतर की पूर्वीपेक्षा जास्त गडद अंधकार येतो. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी विजेसारखं चमकून जाण्यापेक्षा पणतीसारखं जळत राहिलं पाहिजे. त्याच्याने आणखी पणत्या पेटतात. काम करताना ध्येय सिद्धिस्तवे कालकुट प्राशने ही तयारी असते. सामान्य सगळ्यांचं तसं नसतं, अपेक्षितही नाही. आणि म्हणून आवश्यक असेल तेव्हा चमकलंच पाहिजे, पण चमकतो तेव्हा ती आपल्या डोक्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भैयाजीने एक जगावेगळा मार्ग घेतला. हे कसं झालं तर हे सगळं करताना इतकं यश मिळूनही विद्या विनयन शोभते असं म्हणतात, तसं त्या कर्तृत्वाच्या उंचीला ही जी विचारांची खोली आहे ती शोभून दिसते. ती त्यांच्या ठिकाणी होती, सगळ्यांमध्ये नसते, माझ्यासारख्या जवळ नाही. त्याच्यामुळे जास्त दिसायला लागतो लोकांना. आणि देवतुल्य महापुरुष वगैरे म्हणतात तेव्हा मला एक क्षण थांबावं लागतं जरा, कारण मला पक्का माहिती आहे मी काय आहे ते. असं काही झालं की ते कानाच्या